या निवडणुकीमध्ये एक विकासाची नवीन संकल्पना समोर आणलेली आहे। आपल्या समोर 36 उमेदवार मैदानात आहे। तर काय सांगाल, काय प्रचाराचा हे आहे, प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे। लोकांना सर्वांना जुने चेहरे नको आहे आता, आणि कारण की ते विकासाचं कोणी बोलत नाही आहे, आणि विकासासाठी जर म्हटलं तर आज दुसरा उपाय नाही आहे शहरामध्ये, आणि जर कोणी दुसरा चांगला उपाय असता तर मी उभं राहिलो नसतो। एसीमध्ये बसण्याची मला सराव आली आता, तरीसुद्धा गावागावामध्ये आपल्या सर्वांसाठी ही लढाई माझी नसून आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे मी फिरतोय। या लढाईमध्ये जर जिंकलो तर आपण सर्व जिंकू। आपल्या सर्वांच्या हातामध्ये विकासाचा रिमोट कंट्रोल असेल, आपल्या सर्वांना आरोग्य मिळेल, आपल्या सर्वांना शिक्षण चांगलं मिळेल, आपल्या सर्वांना इंडस्ट्री इथे IT हब मिळेल, त्यासाठी लढतोय। आपण बॅनरवर ते मोदीजींचे फोटो टाकलेले आहे, प्रश्नच नाही। मी मोदीजींचा फॅन आहे, आणि मोदीजींच्याच प्रेरणेने त्यांनी सांगितले की आपला भारत जेव्हाच पुढे जाईल तेव्हा हा युवकांच्या, अभ्यासू युवकांच्या, निस्वार्थ युवकांच्या, प्रामाणिक युवकांच्या हातामध्ये जाईल। आता पक्ष जरी असला तरी BJPला इथे सीट नाही मिळाली, परंतु मी आपला जो काही आपण वोटिंग करणार आहोत तर ते सर्व वोट मात्र मोदी साहेबांना भेटणार आहे। कारण की आपण जर समजा खैरे साहेबांना मतदान दिलं तर ते राहुलजींना भेटणार आहे, आणि जर समजा आपण आमच्या मामांना वोटिंग दिलं तर त्यांचं बाण कुठे जाईल आपल्याला माहितीच आहे। जिथे खोके तिथे ओके होऊ शकतं। त्यामुळे आपला जर मत वाया जाऊ द्यायचं नसेल, आपलं मत फक्त आपल्या भविष्यातील मुलांसाठी असेल, आपलं मत मोदी साहेबांसाठी असेल, आपलं मत विकासाचं असेल, तर त्याला एकच ऑप्शन आहे, बदल हवा तर चेहरा नवा। आणि आपण सर्वांनी ह्या 21व्या शतकातील लोकांनी 21 नंबरचा बटन रिमोटचं दाबायचं आहे, आणि आपल्या शहराचा, जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी सुरुवात करायची आहे। MIMने पण उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे, विद्यमान खासदार आहेत ते, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? अगदी बरोबर, ते उच्च शिक्षित आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु जर आपण त्यांना मतदान दिलं तर ते हैदराबादमध्ये जाईल, ते आपल्या कामाचं राहणार नाही। आपल्याला डबल इंजिन सरकार असेल तरच आपल्या शहराचा विकास करता येईल। मागच्या 5 वर्षामध्ये त्यांना काही विकास करता नाही आला, त्यामुळे ह्यावेळेस मी सगळ्या काही शहागंज जे असेल आतमध्ये जातोय, तर प्रत्येकाची, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, प्रत्येकाची अपेक्षा आहे विकासाचा चेहरा जो मोदीजींबरोबर असेल, असं एकच आहे। काही लोक मोदीजींबरोबर आहे ते विकासाचे चेहरे नाही आहे, काही लोक चेहरे आहे म्हणजे मोदीजींबरोबर ते विकासाचे नाही, असं तर विकासाचा चेहरा तो मोदींबरोबर असेल तो एकच चेहरा आहे। मुस्लिम बहुल वार्डामध्ये आपली काही सभा वगैरे झाल्या ना, कॉर्नर मीटिंग होत आहे, लोकांची, मित्रांची फोन येत आहे, अजून खूप ठेवायची इच्छा पण आहे, परंतु हा इतका मोठा लोकसभा मतदारसंघ आहे, जवळपास 1800+ ठिकाणी आपल्याला मीटिंग ठेवू शकतो आपण, परंतु दिवस खूप कमी ठेवले, आणि अपक्ष म्हणून इतकी हाल होत आहे। मला आठवतं जसं मी शेतकरी होतो त्यावेळेस जे हाल असायचे, उन्हा रानामध्ये फिरणं, तेच हालापेक्षा आता माझ्या होत आहे। परंतु माझ्या बांधवांसाठी, ह्या जिल्ह्याच्या भविष्यासाठी मला ते उतरायचंच आहे, आणि ते मात्र आपण सर्वांचे स्वप्न आपण सर्वांनी विचार केलेला आहे, आणि आपल्या सर्वांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल लवकरात लवकर विकासाचं पडणार आहे। आणि काही राजकीय पक्ष जे आहे संविधान बदलणार आहे असे पण आरोप लावत आहे, आणि महंगाईचा मुद्दा आहे, महंगाई। मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्या दिवसापासून रोजी हटाओ, गरिबी हटाओ, महंगाई हटाओ हे चालू असतं। सर्वात महत्त्वाचं, वेळेनुसार जो ज्या विकासाच्या व्याख्या लागतात ते विकास होणं गरजेचं आहे। आपण बाकी शहरांच्या तुलनेमध्ये 1.5 पिढी म्हणजे जवळपास 40 वर्ष आपण मागे आहोत। जर आता आपल्याला प्रॉपर ड्रायव्हर नाही मिळालं, आपली गाडी अजून मागे जाईल। आणि आपण जसा प्रश्न विचारला की काही बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, असं काही नाही आहे। मोदीजींनी 10 वेळा सांगितलेलं आहे की जेव्हापर्यंत ते असतील, जेव्हापर्यंत सरकार असतील, हा कोणताही संविधान बदलणार नाही। वेळेनुसार लागणारे थोडेफार बदलाव असतात, ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलेले आहे, आणि त्या संविधानानुसारच थोडाफार बदल तो मान्य असतो, तो आपल्या सर्वांसाठी योग्य असतो। जशी जशी वेळ जाते, जसं पहिले मोबाईल नव्हतं, आता मोबाईल दुनिया आली,
थोडासा नियम बदलतात म्हणून थोडासा बदल असतो, पण मेन ढाचा जो आहे तो कोणीही बदलू शकणार नाही, असे प्रविधान असे संविधान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी करून ठेवले आहे. ग्रामीण भागात तुमची जास्त सभा होत आहेत आणि शहरात कमी असत. नाही, असं काहीच नाही. शहरामध्ये दररोज रात्री सभा चालू आहे, परंतु माझी नाळ ग्रामीणशी आहे. शेतकऱ्यांच्या खूप आशा आहे. उद्या सुद्धा पूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये पालखेड या ठिकाणी सकाळी 6 वाजता सुरू होईल. तर माझा ग्रामीणचा नाळ असल्यामुळे प्रत्येकाची आशा आहे की ग्रामीणचा चेहरा मला पाहिजे. बाकी चेहरे जे आहे फक्त निवडणुकीसाठी किंवा मतदानासाठी गावात जातील, परंतु 5 वर्ष येणार सुद्धा नाही. आता विद्यमान खासदारांनी सांगावं की मी मागचे 10 गावं केले म्हणून, एकही गाव त्यांनी केलं नसेल. आता जातील ते, पण मी ग्रामीणचा माणूस आहे. जिंकून आलो तर शहराबरोबर मला ग्रामीणचा विकास करणं माझं प्राधान्य असेल. दिलं जनतेने तर इंधनाचे दर शंका आहे का? शंका आहे का? दर कमी होतील आणि हमी भाव मिळेल का शेतकऱ्यांना? ऐकून घ्या, खासदारांचे काय प्रश्न असतील हे आपण सुद्धा पत्रकार आहात, आपण ते जर विचारले त्याला मी नक्कीच उत्तर देऊ शकतो. हवेत जाणारे गोळ्या, हवेत भूल थापा काहीतरी मारणं काही गरजेचं नसतं. आज सुद्धा आपले जे खासदार होते विद्यमान असेल किंवा मागची 20 वर्ष असेल, त्यांना खासदारांची काय कामं असतात हे फक्त मनपाच्या बाहेर गेलंच नाही. त्यामुळे त्यांना कोणते कामं असतात हे तुम्ही समजून घ्या. जे कामं खासदारच्या हातात असतात ते मी प्रामाणिकपणे करेन, 1 रुपया न घेता करेन. जो काही माझा मानधन पेमेंट येईल तो सुद्धा मी जिल्हा परिषद शाळा किंवा मनपाच्या शाळा देईल, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या भविष्याच्या पिढीला शिकता येईल.